विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 2 मधील उपघटक 2.1 शब्दांच्या जाती त्यामधील नाम आणि सर्वनाम पाहिलेलं आहे आणि आज आपल्याला त्याच्या पुढचा घटक म्हणजे विशेषण हा घटक पाहायचा आहे। विशेषण आता विशेषण म्हणजे काय तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, या विशेषणाची व्याख्या द्यावी लागणार आहे। कारण जोपर्यंत आपल्याला या विशेषणाची व्याख्या येणार नाही तोपर्यंत आपल्याला विशेषण कसं ते ओळखता येणार नाही आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, विशेषण याची व्याख्या। आता या विशेषणाची व्याख्या काय आहे तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला इथं विशेषण असं म्हणतात। म्हणजे एक प्रकारे नामाचं गुण दाखवण्याचं काम या विशेषणाचं काम आहे। एखाद्या व्यक्तीचं गुण दाखवण्याचं काम हा नाम करत, विशेषण एखाद्या व्यक्तीचं गुण दाखवण्याचं काम हा विशेषण करत असतो। आणि पहिल्यांदा आपण त्यासाठी काय करू, पहिल्यांदा आपण या विशेषणाची व्याख्या फळ्यावर लिहू। आता व्याख्या बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। ही झाली विशेषणाची व्याख्या। म्हणजे हे पहा विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या की विशेषणाची व्याख्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। आता विद्यार्थ्यांना काय करा, सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये ही विशेषणाची व्याख्या लिहून घ्या। कारण जोपर्यंत तुम्हाला विशेषणाची व्याख्या पाठ होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या विशेषणावरचे कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही। आणि त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय करायची, ही व्याख्या लिहून घ्यायची आणि ही व्याख्या पाठ करायची। खूप सोपी आहे बघा। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे नामाचं गुण दाखवण्याचं काम हा विशेषण करत असतो। आता ते उदाहरणार्थ कसं बघा, तर तुम्हाला एक छोटस एक उदाहरण सांगतो मी। आता आपण सगळेजण काय, तुम्ही किती 5वीच्या वर्गात शिकत आहात, बरोबर आहे का? आता आपल्याच वर्गातलं एक उदाहरण देतो तुम्हाला मी। 5वीतील मुले हुशार आहेत। 5वीतील मुले हुशार आहेत। आता या 5वी वर्गाचं गुण दाखवणारा शब्द कोण सांगतं? कोणता आहे? हुशार, बरोबर आहे। कारण 5वी या वर्गाचं गुण दाखवणारा शब्द या वाक्यामध्ये आहे हुशार। म्हणजे 5वीचा वर्ग हा या वाक्यातला नाम झाला आणि या नामाबद्दल, या वर्गाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो आहे तो शब्द कोणता आहे? हुशार आहे। म्हणजे त्या वर्गाचं गुण दाखवण्याचं काम कोण तर हा विशेषण करत असतो। म्हणजे तो गुण दाखवतो कसा आहे, म्हणजे 5वीचा वर्ग कसा आहे, 5वीचा वर्ग कसा आहे। तर आपल्याला त्याचं उत्तर असं मिळतं की 5वीचा वर्ग
हुशार आहे. म्हणजे 5वीचा वर्ग कसा आहे असा प्रश्न केल्यानंतर आपल्याला त्याचं विशेषण हे उत्तर मिळतं की 5वीचा वर्ग कसा आहे, हुशार आहे. हे कधी कळतं, ज्या वेळेस आपल्या लक्षामध्ये किंवा ज्यावेळेस आपल्याला या विशेषणाची व्याख्या असणार आहे आणि त्याच वेळेस आपल्या लक्षामध्ये हे येणार आहे की विशेषण म्हणजे नेमकं काय आहे ते. आता आपण काय करू, ही व्याख्या सगळ्यांनी लिहून घेतलेली आहे. आता आपण ती पुसू. आता एक उदाहरण देतो बाळांनो, बघा. सुरेश हा चांगला मुलगा आहे. बघा उदाहरण, सुरेश हा चांगला मुलगा आहे. आता हे वाक्य आहे, सुरेश चांगला मुलगा आहे. आता या सुरेश या विद्यार्थ्याचं किंवा या मुलाचं गुण दाखवणारा शब्द कोणता आहे बघा. किंवा असा आपण प्रश्न विचारू शकतो, सुरेश कसा आहे, असा प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. तर सुरेश हा कसा आहे, चांगला मुलगा आहे. म्हणजे सुरेश या विद्यार्थ्याचं किंवा या मुलाचं गुण दाखवण्याचं काम हा चांगला या शब्दाने त्याचा गुण दाखवतात. म्हणजे तो झाला त्या वाक्यातला काय झाला, विशेषण. म्हणजे सुरेश बद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम हा चांगला या शब्दाने आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणजे एखाद्या नामाचं विशेष गुण दाखवणारा शब्द म्हणजेच विशेषण आहे. विशेषण सोपी गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासारखं की एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणे किंवा त्या नामाचं गुण दाखवणारा शब्द म्हणजेच त्या वाक्यातलं काय आहे, विशेषण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण असा प्रश्न विचारू, सुरेश कसा आहे, असा प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्या लक्षामध्ये येतं की सुरेश कसा आहे, चांगला आहे. म्हणजे चांगला हा शब्द त्या सुरेशचं गुण दाखवणार आहे. म्हणजेच सुरेश या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चांगला आहे. म्हणजे चांगला हा काय झाला, त्या वाक्यातला विशेषण झालं. आता दुसरं उदाहरण घेऊ बघा. दुसरं उदाहरण, सुहासने काल सुंदर चित्र काढले. दुसरं उदाहरण आहे, सुहासने सुंदर चित्र काढले. आता सुहास किंवा सुहास या नामाचं गुण दाखवणारा शब्द या वाक्यातलं कोणता आहे, कोण सांगतं, हा तू सांग, कोणता आहे, सुंदर. हा बरोबर आहे, सुंदर. म्हणजे सुहासने काल सुंदर चित्र काढले. सुहास असा प्रश्न आपण केला, सुहासने कसलं चित्र काढलं किंवा सुहासने चित्र कसं काढलं, तर त्याचं उत्तर आपल्या लक्षामध्ये येतं. तर सुहासने काल कसलं चित्र काढलं, सुंदर. म्हणजे चित्राचं गुण दाखवणारा शब्द काय आहे, सुंदर आहे. म्हणजे सुहासने कसलं चित्र काढलं, तर सुहासने काय केलं आहे, सुंदर चित्र काढलेलं आहे. आणि सुंदर हे म्हणजे त्या वाक्यातलं काय आहे, विशेषण आहे. म्हणजे सुहासच्या चित्राचं गुण दाखवणारा शब्द कोणता आहे, सुंदर आहे. आणि सुंदर म्हणजेच त्या वाक्यातलं काय आहे, विशेषण आहे. हे लक्षात घ्यायचं. आता तिसरं उदाहरण आहे बघा. तिसरं उदाहरण घेऊ आपण. तिसरं उदाहरण आहे, सुधीरने दहा पुस्तके आणली.
हा तिसरं उदाहरण आहे बघा. सुहासने 10 पुस्तके आणली. आता बाळांनो मला एक सांगा, या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे? विशेषण कोणतं आहे? हा तू सांग बरं. कोणतं? 10 बरोबर आहे. 10 बरोबर आहे. म्हणजे कसं तू कसं ओळख केलं की 10 हेच या वाक्यातलं विशेषण आहे? कसं? हा बरोबर आहे. म्हणजे सुधीरने किती पुस्तके आणली असा प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं आपल्याला की सुधीरने किती पुस्तके आणली? 10. म्हणजे या वाक्यातलं 10 हे काय आहे? विशेषण आहे. म्हणजे पुस्तकाची संख्या दाखवण्याचं काम करते. म्हणजे सुधीरने किती पुस्तके आणली त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की सुधीरने 10 पुस्तके आणले. म्हणजे 10 हे शब्द जे आहे तो त्या वाक्यातलं काय आहे? विशेषण आहे. म्हणजे पुस्तकाची संख्या दाखवण्याचं काम करतं. आणि म्हणून या ठिकाणी या वाक्यातलं 10 हे काय आहे? विशेषण आहे. आता त्याच्या पुढचं उदाहरण आपण चौथं उदाहरण बघू. चौथा उदाहरण आहे, मला असला सदरा नको. आता या वाक्यातलं विशेषण ओळखा बघा. विशेषण ओळखा. मला असला सदरा नको. या वाक्यामध्ये सदरा म्हणजेच शर्ट लक्षात ठेवायचं. या सदऱ्याचा गुण दाखवणारा शब्द कोणता आहे? कोण सांगतो? हा तू सांग. कोणता आहे? असला. बरोबर आहे. म्हणजे असला सदरा मला नको. मला असला सदरा नको. असला, तसला, कसला हे जे आहे ते या सदऱ्याचं गुण दाखवणारा शब्द आहे. आणि म्हणून या वाक्यामध्ये असला हा शब्द काय आहे? विशेषण आहे. म्हणजे या सदऱ्याचं गुण दाखवायचं काम या असला या शब्दाने आपल्या लक्षात येते. आणि म्हणून या वाक्यामध्ये असला हे काय आहे? विशेषण आहे. आता पुढचं बघा. पुढचं आहे 5वं उदाहरण आहे बघा. त्याला हा घोडा आवडतो. त्याला हा घोडा आवडतो. आता बघा हे वाक्य आहे, त्याला हा घोडा आवडतो. आता या वाक्यामधलं विशेषण कोण सांगतं बरं? हा कोण सांगतं? हा तू सांग. कोणता आहे? हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. कसं? तर त्याला हा घोडा आवडतो. त्याला हा घोडा आवडतो. म्हणजे या वाक्यातलं विशेषण जे आहे ते हा आहे. म्हणजे हा घोडा त्याला आवडतो. दुसरा आवडतो का? नाही. तर त्याला कोणता घोडा आवडतो? हा घोडा आवडतो. म्हणजे या शब्दानं काय केलं जातं की या घोड्याचं गुण किंवा हा या शब्दाने आपल्या लक्षामध्ये येतं की हा काय आहे? या वाक्यातलं विशेषण आहे. हा या वाक्यातलं काय आहे? विशेषण आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? तर आपल्याला पहिल्यांदा त्याची व्याख्या लक्षामध्ये आली पाहिजे किंवा आपण व्याख्या पाठ केली पाहिजे. तरच आपल्याला काय होणार आहे की याच्यावरचे प्रश्न सोडवता येणार आहेत. अन्यथा आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. मग आता पुढचं उदाहरण बघू. आता आपण काय करू? थोडंसं बोर्ड पुसू आपण, कारण याच्यावर बसणार नाहीये. 6वं उदाहरण आहे. तर लक्षात घ्या. 6वं उदाहरण आहे परीक्षेत विजयचा 6वा परीक्षेत विजयचा दुसरा क्रमांक
क्रमांक आला, क्रमांक आला। आता या वाक्यातलं विशेषण कोण सांगतं? वाक्य काय आपलं वाक्य म्हणतं परीक्षेत विजयचा दुसरा क्रमांक आला। म्हणजे विजयचा कितवा क्रमांक आलाय असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की विजयचा कितवा क्रमांक आला आहे? दुसरा। म्हणजे या वाक्यातलं दुसरा हे काय आहे? विशेषण आहे। कारण आपण असं विजयचा कितवा क्रमांक आलाय असा प्रश्न केला असता त्याचं उत्तर आपल्या लक्षामध्ये येतं किंवा त्याचं उत्तर येतं दुसरा क्रमांक। दुसरा म्हणजे या वाक्यातलं काय आहे? विशेषण आहे। आणि म्हणून नामाबद्दल म्हणजे विजय हे नाम झालं आणि या विजयचा कितवा क्रमांक आलाय असा प्रश्न केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की विजयचा दुसरा क्रमांक आलाय। म्हणजे या वाक्यातलं दुसरा हे काय आहे? विशेषण आहे। म्हणजे त्या विजयच्या नामाबद्दल नाव किंवा त्याचा कितवा क्रमांक आलाय हे आपल्याला या दुसऱ्या संख्येने समजतं। म्हणजेच या वाक्यातलं ते काय आहे? विशेषण आहे। आता विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, आता विशेषण हा घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की सगळ्याला विशेषण कसं ओळखायचं हे समजलेलं असणार आहे। तर विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, आता याच्यावरची सगळी प्रश्न तुम्ही सोडवा आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडलेला असणार आहे। तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।